नमस्कार मंडळी. गणेश चतुर्थी आणि हरतालिका 2026मध्ये एकाच दिवशी आल्यामुळे काय करायचं, गणपतीची स्थापना कधी करायची आणि हरतालिकेची पूजा कशी करायची व कधी करायची आणि उपवास कधी सोडायचा याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 2026मध्ये महाराष्ट्रातील पंचांगानुसार 14 सप्टेंबर 2026ला म्हणजे सोमवार रोजी हरितालिका आणि गणेश चतुर्थी दोन्ही येत आहे. तृतीया तिथी 14 सप्टेंबरला सकाळी 7:06 संपते आणि गणेश चतुर्थीची तिथी 14 सप्टेंबरला 7:06 सुरू होते. तर 2026 हे वर्ष धार्मिकदृष्ट्या अतिशय विशेष आहे, कारण यावर्षी असा योग आला आहे की हरतालिका, तृतीया आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी म्हणजे सोमवारीच 14 सप्टेंबर रोजी येत आहे. 2026मध्ये दोन्ही सण एकाच दिवशी का आले? साधारणपणे हरतालिका, तृतीया आणि गणेश चतुर्थी सलग 2 दिवस येतात, पण 2026मध्ये तिथीच्या गणनेमुळे 14 सप्टेंबर रोजी सूर्योदयाच्या वेळी तृतीया तिथी असून सकाळी 7 नंतर चतुर्थी तिथी चालू होते. हरतालिका व्रत हे भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या आधारावर ठरते, तर गणेश चतुर्थी ही चतुर्थी तिथीच्या मध्यान्हव्यापिनी नियमानुसार ठरते. म्हणूनच यावर्षी हा विशेष योग निर्माण झालेला आहे. हरतालिकेची पूजा कशी करायची? हरतालिका व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. परंपरेनुसार वाळू किंवा मातीपासून शिवपार्वतीची प्रतिमा तयार करून त्यांची पूजा केली जाते. काही घरांमध्ये तयार मूर्ती किंवा सुपारीच्या स्वरूपात पूजा केली जाते. पूजेमध्ये प्रामुख्याने शिवपार्वतीची स्थापना, कलश स्थापना, गणपती पूजन, षोडशोपचार, पंचोपचार पूजा, फुले, पत्री, फळे अर्पण, नैवेद्य, हरतालिका व्रत कथा, आरती अशा पद्धतीने पूजा केली जाते. पूजेमध्ये प्रामुख्याने 16 पत्री अर्पण केल्या जातात. 14 सप्टेंबरला हरतालिके पूजेचा प्रातःकालीन मुहूर्त कधी आहे? प्रातःकालीन मुहूर्त साधारणतः सकाळी 6:22 ते 7:06 असा दिला आहे. स्थानानुसार वेळेत काही मिनिटांचा फरक होऊ शकतो, त्यामुळे एकदा नक्की बघा. दोन्ही पूजा एकत्र करायच्या का? तर नाही. दोन्ही पूजा स्वतंत्र मानाने अधिक योग्य आहेत व स्वतंत्रच केल्या जातात. हरतालिका पूजा ही शिवपार्वतीसाठी आहे, तर गणेश चतुर्थीची पूजा ही गणेशासाठी आहे. म्हणून घरात शक्य असल्यास दोन्ही पूजा वेगळ्या वेगळ्या करायच्या आहेत. तर सकाळी पहिल्यांदा हरतालिका व्रताची पूजा करायची आणि त्यानंतर गणेश स्थापनेसाठी आवश्यक तयारी करायची. सकाळी लवकर हरतालिकेची पूजा झाल्यानंतर दुपारी तुम्ही निवांत गणेश स्थापनेची तयारी करू शकता. सर्व साहित्य तयार करून ठेवू शकता, म्हणजे गडबड होणार नाही. दुपारी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तात गणपतीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा करावी. दोन्ही पूजा एकाच दिवशी असल्याने घाई करण्याची आवश्यकता नाही. उपलब्ध पंचांगानुसार गणेश चतुर्थीची मुख्य पूजा मध्याह्न काळात केली जाते. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी हा मुहूर्त साधारणतः सकाळी 11 ते दुपारी 1:30 पर्यंत असला आहे. मग हरतालिकेचा उपवास कधी सोडायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. फक्त गणपतीची स्थापना झाली म्हणून हरतालिकेचा उपवास सोडायचा नाही, तर हरतालिकेचा उपवास हा 14 सप्टेंबरला तुम्ही धरणार आहे आणि तो 15 सप्टेंबरला सोडायचा आहे. तर हरतालिका व्रताची पारंपरिक पद्धत पाहता अनेक महिला दिवसभर उपवास करतात. काही जणी निर्जला व्रत करतात. या व्रताचे पारण साधारणपणे दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी उत्तर पूजा केल्यानंतर करण्याची परंपरा ही सर्वत्र आहे. तर आता क्रम लक्षात घ्या. 14 सप्टेंबरला हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थी आहे आणि 15 सप्टेंबरला हरतालिका व्रताचे पारण. मात्र घराची परंपरा, कुलाचार नुसार तुम्ही उपवास सोडायचे, म्हणजे तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही सोडायचं आहे. गणपतीची स्थापना कधी करायची? गणेश चतुर्थी 14 सप्टेंबर 2026 रोजी सोमवार रोजी आहे. महाराष्ट्रातील पंचांगामध्ये या दिवशी गणपती स्थापनेसाठी मध्याह्न पूजा मुहूर्त आहे. साधारणतः 11 वाजून
16 मिनिटापासून ते दुपारी 1:45 वाजेपर्यंत. तर आता क्रम कसा लक्षात ठेवायचा. सकाळी करायची हरतालिकेची पूजा, दुपारी गणपती स्थापना व प्राणप्रतिष्ठा, त्यानंतर गणपतीची आरती, नैवेद्य द्यायचा आहे आणि रात्री हरतालिका व्रत सुरूच ठेवायचे आहे. आणि त्यानंतर 15 सप्टेंबरला तुम्ही हरतालिका व्रतचा उपवास सोडायचा आहे. दोन्ही सणाचे महत्त्व. हरतालिका व्रत हे माता पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केलेल्या तपश्चर्येच्या स्मरणाशी जोडलेले आहे. विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी, तर अविवाहित मुली योग्य पती मिळण्यासाठी हा उपवास करतात. आता गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थी हा भगवान गणेशाचा जन्मोत्सवाचा दिवस मानला जातो. गणपतीला विघ्नहर्ता, बुद्धी आणि सिद्धीचा दाता मानले जाते. त्यामुळे घरात गणपतीची स्थापना करून सुख, समृद्धी आणि मंगलतेसाठी प्रार्थना केली जाते. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.